स्टेजला आहे. हो मोठा आता म्हणजे भरपूर झालं, वाढ खूप विस्तार झाला विस्तार होतो आणि मागणी भरपूर आहे. मागणी आहे तशी. हो अनुभव आले. हो. आणि मग आता असे किती कारखाने आहेत सध्या केम मध्ये? केम मध्ये या टाइपचे एक 8 ते 10 आहेत असे मोठे. बरं. आणि बाकी छोटे छोटे जे आहेत पूर्वीचे जुन्या काळात गावामध्ये जुने कारखाने ते एक 15 ते 20 आहेत गावामध्ये सुद्धा. हो. बरं. कारण आता गावामध्ये मला वाटतं गावातलेच बाहेर आले. गावातलेच बऱ्यापैकी बाहेर आलेले. हो. आता वाहतुकीच्या सोयी ह्या त्या हो गावामध्ये जाऊन करणं पहिल्यासारखं राहिलेलं नाही. हो हो हो. मोठ्या गाड्याला गावात एक वैशिष्ट्य युनिट सांगतो. जे वाढवत गेले 2019 साली हे जे युनिट उभा केलं हो ते आमच्या जवळचे मित्रच. हो. मग ते ज्यावेळेस प्रोग्राम आम्हाला आखायचा होता, मग ही कशी होती माणसं, ह्यांचा थोरला भाऊ दादा कुठे आहेत. हा स्वतः घडलेला माणूस की ज्याने स्वतः पहिल्यापासून स्ट्रगल करून आपलं कुटुंब जगवलं. 2 बहिणी 1 भाऊ. सुतारकीची कामं सुरुवातीला करायची, गाडीला 10 बसवणं, सुतारकीची कामं करणं, जळण विकणं, लोहारकी सुतारकी दोन्ही बी. आणि ती कसं असायचं, हा इकडे या ना दोघं. पहिली जी ही होती हॅलो ते ज्वारीवरती हा ह्याच्यावरती इकडे या दोघं. बोलू बोलत प्रमाणे कामं केली. त्यातून हळूहळू प्रपंचाचा जोर वाढायला लागला. म्हणजे माणसं खाण्यात तोंड वाढायला लागली. त्याने कल्पक होता सुरुवातीपासून, कष्टाची तयारी होती. मग हळूहळू फॅब्रिकेशन धंद्याकडे ती वळली. फॅब्रिकेशन मध्ये मग पुन्हा त्यामध्ये कुठं लग्नातलं साहित्य तयार कर, छोटे छोटे कपाट कर, मांडण्या तयार कर. पुन्हा हळूहळू त्यामध्ये कौशल्य आत्मसात केला आणि कपाट तयार सुरुवात केली आपली, म्हणजे गोदरेजचे कपाट करायला सुरुवात केली. त्यातून पुन्हा असं झालं की त्यातून पुन्हा म्हणजे अभ्यास करत करत लोकांचं बघत 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 त्यांनी सुरुवातीला द्राक्ष निवडायची मशीन, मनुका बेदाणा तयार करण्याची मशीन त्यांनी सुरुवातीला तयार केली. एकदाच बघितली, बघून झाल्यानंतर त्याचं ड्रॉइंग तयार केलं स्वतः. ज्या माणसाला स्वतःची सही नीट करता येत नाही, सही नीट करता त्या माणसाने स्वतः हाताने ड्रॉइंग तयार केलं आणि ड्रॉइंग तयार करून पुन्हा स्वतः द्राक्ष बेदाणे निवडायची मशीन तयार केली. सगळं कौतुक झालं. पण ते स्वतःमध्ये तसं डेव्हलप होत गेलं. म्हणजे स्वतःचा कारागीर झाला, कुणी शिकवलेलं नाही, स्वयंभू. त्यानंतर पुन्हा अशा मशनी तयार करायला त्यांनी सुरुवात केली. आणि जेवढ्या कारखान्यामध्ये आज मशनी आहेत तेवढ्या सगळ्या मशनी की आमच्या जेवढ्या कारखान्यामध्ये सगळ्या मशनी त्यांनी स्वतः तयार केली. मग ही अशी प्रगती होत 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 मग पुन्हा सगळंच पाईपलाईन समाज, मोठ्या मशिनरी असतील, पुन्हा तुमचं ग्राइंडिंग मशीन असेल, सगळ्या मोठ्या मशिनरी आता ही तयार करायला लागली. मग कुठेतरी आपलं कुटुंब वाढायला लागले. 2 भाऊ, 2 भावाला 2 पोरं झाली. आता एवढ्याची एका फॅब्रिकेशनवरती सगळ्यांनी गुंतून पडणं हे काय बरं वाटणार. म्हणून त्यांनी पुन्हा काय केलं की हे आपला थोडासा वेगळा उद्योग त्यांनी सुरुवात केला. हे कुणासाठी केलं तर मुलांसाठी, पुढच्या पिढीसाठी. पण वैशिष्ट्य असं झालं की त्यांना सुरुवात स्वतः करून द्यावी लागली, स्वतः अपदावं लागली. आणि त्यानंतर पुन्हा हळूहळू ज्यावेळी उद्घाटन व्हायचं होतं, मग त्यावेळेस असा आम्ही एक प्रोग्राम ठरवला. मग आम्ही पुरुष माझे संबंध चांगला असल्यामुळं आपण म्हणलं एक प्रोग्राम ती म्हणलं असं उद्घाटन करायचं. म्हणजे उद्घाटन नुसतं करणार आणि लय नेते बी बोलू नका म्हणलं. नेते काय कोणाला काय बोलू नका. आपण म्हणलं आपण शाळा मास्तर आहे, शाळा मास्तर आणि शाळा मास्तरचाच कार्यक्रम कसा असतो हे जगाला दाखवून देऊ. मग आम्ही आपलं काय केलं, एक आमचे मित्र आहेत सुरेश पवार गुरुजी, मग त्यांचं मरोळ्या त्यांचं फार मोठा फेस्टिवल असतो आणि एक साहित्यिक बी चांगला येतो आणि प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी ती एक सप्ताह साजरा करतात ती मराठी फेस्टिवल. अरे वा. सुरेश पवार आमचं बोलणं झालं. 21ला माझ्या हस्ते पुरस्कार वितरण शिक्षक आदर्श ते त्यांच्याशी आमची सगळी घट्ट मैत्री आहे. मग आम्ही आपलं त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याला सांगितलं की म्हणलं आमचा मित्र जवळचा तो, त्याला म्हणलं तुला यावं लागेल. ते म्हणला यायला तू पण उद्घाटन काय म्हणलं, आपण शाळा मास्तर उद्घाटन असतं काय म्हणलं आपल्याला. नाही मग तुला येत रे म्हणलं, आल्यावर तुला सांगतो काय. मग आम्ही आपलं ठरवलं म्हणजे कुठल्याच माणसा फक्त पाहुरावळे बोलू, गावातल्या लोकांना सगळ्याला सांग. आणि त्या दिवशी म्हणलं जिच्यामुळे आपण घडलो, जिने आपल्याला उभा केलंय, जिने आपल्याला मायाचा हात आधार दिला, जिने आपल्याला खरंच सांभाळलं बापाच्या पाठीमागं, ते म्हणलं मात्र पूजन सोहळा आपण कृतज्ञता मात्र पूजन त्या दिवशी आम्ही ते कुठंच झालेलं नव्हतं. आणि ते पहिला मात्र पूजन सोहळा आम्ही ह्यांच्या काय उद्घाटना निमित्तानं आम्ही तिथे केला. आणि त्यावेळेस इतकं भारावून गेलं अख्खं कुटुंब, माझ्या डोळ्यात पाणी येतं. कारण प्रसंगात मी ती स्वतः करत होतो.
की मग त्याच्या बहिणी असेल, भाऊ असेल, मामा असेल, मामी असेल, जेवढे त्याच्या जवळचे नातेवाईक होते. आणि त्यांची पूर्ण ही इतिहासच मला माहित असल्यामुळे मी माझ्या बोलण्यामधून सगळा पूर्ण ती जिवंत उभा देखावा केला. तर ह्या बाबाला काय झालं, ह्याला ती जी आवरणा म्हणजे ती जी म्हणजे उंच पळून जे आलं त्याला, ती पूर्णपणे सगळा हा कार्यक्रम इतका ते भारून गेल्यासारखा होता. आणि त्यावेळेस जेवढी इथं सगळी लोक आलेली होती, पै पाहुणे असतील, गावातले नेते असतील, गावातले पडले स्नेहबंधू मित्रमंडळी, आलेले पाहुणे, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये सर असं होती. मग त्यावेळेस एक मला भावलं, ह्याच्या भाच्याने एक चित्र तयार केलं होतं. ते चित्र असं होतं, वर त्यांचा म्हणजे चित्रकारच येतो, त्याने वर फोट असा हाफ मोठं चित्र असेल हाफ हे केलं आणि स्वतःच असं ठोकतोय, स्वतःला घडवतोय. ते सगळं इतकं चित्र सगळ्याला भावलं. ते काहीतरी आपण वेगळं करतोय. आणि त्या दिवशी ती त्यांच्या आईच्या डोळ्याकडे ज्यावेळेस आम्ही बघितलं, आणि त्यावेळेच्या मातेच्या त्या डोळ्यातून जे अश्रू आले, त्यात सगळे कृतकृत झाले. छान. अजून शक्यतो ह्या वयात वैशिष्ट्य, ह्या वयात हे कुटुंब अजून एकत्रित नांदत आहे. ते फार महत्वाचं. एकत्रित कुटुंब आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अजून ही दोघा भावामध्ये एक किंचित ही एका शब्दाचा सुद्धा कधी अंतर पडत नाही. ह्यांनी एखादी गोष्ट केली तर का केली म्हणून ह्यांनी विचारायचं नाही, आणि ह्यांनी एखादी जर गोष्ट केली तर का केली म्हणून ह्यांनी विचारायचं नाही. कुटुंबाची एकी फार. मग समजा एखादा व्यवहार आहे, एक वस्तू 1 रुपयाला घेतली, समजा दादाने जरी ती 1-1.5 रुपयाला घेतली तर ह्याने म्हणायचं नाही रुपयाला मिळत होते 1.5 रुपयाला का घेतली म्हणून. आणि ह्या जो एकोप आहे ह्यांच्या पुढच्या पिढीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं ह्यांची आई जी होती ती दोन्ही सोनाला इतकी त्यांनी व्यवस्थित शिकवण दिली. आपल्या घरात दोन्ही पोरी आलेल्या आहेत आणि त्याचं फलित म्हणजे आज ही त्यांची प्रगती. बरोबर आहे. असतंच तेच म्हटलं, कौटुंबिक एकता